वारकरी संप्रदायात सत्संगतीला म्हणजेच संतांच्या सहवासाला जितके महत्त्व आहे तितकाच कुसंगतीचा म्हणजेच वाईट संगतीचा निषेध केला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून स्पष्ट करतात की माणूस ज्याच्या संगतीत राहतो आणि जो मार्ग अनुसरतो तसाच तो बनत जातो। वाईट लोकांची संगत केवळ आपल्याला बिघडवत नाही तर ती आपल्या भविष्यातील आध्यात्मिक अधोगतीला कारणीभूत ठरते। त्यामुळे संत तुकोबाराय आपल्या अभंगामधील पहिल्या चरणामध्ये म्हणतात, चोरे चोराते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो। तुकाराम महाराज म्हणतात की एक चोर दुसऱ्या चोराला काय सल्ला देणार हो मालक? एक चोर दुसऱ्या चोराला फक्त एकच सांगू शकतो, म्हणजे चोरी करणे। मला सांगा, कुठल्या चोराने सांगितले का दुसऱ्या चोराला की तू आता चोरी करू नकोस, तू शाळा शिक, तू शिक्षण घे आणि नोकरीला लाग? नाही, तो त्याला चोरी करण्याच्या आणि कुलपे तोडण्याच्या किंवा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या युक्त्याच शिकवणार। कारण त्याचा स्वतःचा अभ्यास जो नित्य सराव आहे किंवा सवय आहे, काय आहे? चोरी करणे, तर तोच आहे। प्रत्येक मनुष्य आपल्या अनुभवावरून आणि आपल्या आवडीनुसार इतरांना मार्गदर्शन करत असतो। ज्याची वृत्तीच वाईट आहे तो दुसऱ्याला कधीही चांगला मार्ग दाखवू शकत नाही। आणि म्हणून कोणाकडून सल्ला घ्यावा याचे सुद्धा आपल्याला भान असणे आवश्यक आहे। जर आपण एखाद्या लोभी माणसाकडे गेलो तर तो आपल्याला धन कमवण्याचे मार्ग सांगेल। जर आपण चोराकडे गेलो तर तो आपल्याला लुबाडण्याचे, चोरी करण्याचे मार्ग सांगेल। पण जर आपण संतांकडे गेलो तर ते आपल्याला विठ्ठल नामाचा अभ्यास सांगतील। शिंदळीच्या मागे वेचिता पाऊले, होईल आपुले तिच्या ऐसे। या ठिकाणी शिंदळी म्हणजे काय? तर शिंदळी म्हणजे दुराचारी स्त्री किंवा वेश्या। तुकोबाराय म्हणतात, जर एखाद्या घरंदाज स्त्रीने किंवा सज्जन माणसाने अशा व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला सुरुवात केली मालक, तर त्यांच्या पावलांचे अनुसरण केले जाईल। काय होईल? तर काही काळानंतर त्या व्यक्तीचे चारित्र्य देखील त्या स्त्री सारखे होईल। वाईट लोकांच्या संगतीत राहून माणूस हळूहळू वाममार्गी बनतो, वाईट मार्गाला लागतो। आणि वाईट विचार हे संसर्गजन्य रोगासारखे असतात। जसं आपण मागच्या अभंगामध्ये सुद्धा सांगितलं की संसर्गजन्य ही जी वाईट विचार आहेत ते कसे आहेत? संसर्गजन्य आहेत। एखाद्याच्या मनात जर वाईट विचार आला आणि तो एखादा वाईट व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती जो आहे त्या सोबत राहत असेल तर त्याच्याही मनात वाईट विचार येतील। मागच्या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं होतं, दुर्जनाची गंधी विष्टेची परी, देखो निया दुरी व्हावे तया। दुर्जनाचा संग कसा आहे? त्या घाणी सारखा आहे, त्या विष्टेसारखा आहे। त्याचा सहवास आपल्याला मिळाला नाही पाहिजे। दुर्जनाची गंधी विष्टेच्या परी, देखो निया दुरी व्हावे तया। त्यापासून दूर गेलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे। पुढे तुकोबाराय मागच्या अभंगामध्ये म्हणतात, दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ, वाणी रजस्वला स्रवे तैशी। तर त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय? या दुर्जनांपासून जे आहे आपल्याला दूर राहायचंय, लांब राहायचंय। आणि त्याचमुळे आपण भगवत भक्ती केली पाहिजे। सज्जनांच्या, संतांच्या संगतीत राहायला पाहिजे। वाईट लोकांच्या संगतीत राहून माणूस हळूहळू काय होतो? वाईट बनायला लागतो, वाईट विचार डोक्यामध्ये यायला लागतात। ज्याप्रमाणे कोळशाच्या खाणीत गेल्यानंतर अंगाला काजळी लागतेच, कोळशाच्या खाणीमध्ये गेल्यानंतर अंगाला काय लागते? काजळी लागते, काळा रंग लागतो। त्याचप्रमाणे दुर्जनांच्या सहवासात राहणाऱ्या सज्जनाच्या बुद्धीलाही
काय होतं? विटाळ होतो. ती बुद्धी कशी होते? भ्रष्ट व्हायला लागते. तो का म्हणे भीतो पुढील या दत्ता म्हणून चिंता उपजली. पुढील या दत्ता म्हणजे भविष्यात नशिबी येणारे कर्माचे फळ किंवा पुढील जन्मीची गती आहे. तुकोबाराय म्हणतात, मला या गोष्टीची भीती वाटते की जर मी चुकीची संगत धरली तर भविष्यात त्याचे काय होईल? भयंकर परिणाम होतील आणि मला ते भोगावे लागतील. आणि हेच चिंता माझ्या मनामध्ये काय झालीये? उत्पन्न झाली. संतांना स्वतःच्या पापाची भीती नसते, पण ते समाजात आरसा दाखवतात. ते म्हणतात की आपण जे आज पेरतो तेच उद्या उगवते. जर आपण आज वाईट लोकांची संगत धरून अधर्म केला तर उद्या आपल्याला नरकवास किंवा कष्ट भोगावे लागतील. ही चिंता संसाराची नसून स्वहिताची आहे. जो माणूस आपल्याला परलोकाचा आणि अंताचा विचार करतो तोच आज सावधगिरीने पाऊल उचलतो. त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता म्हणून चिंता उपजली. भविष्याची चिंता आहे. आज जर वाईट लोकांसोबत आपण राहिलो, वाईट दुर्जनांसोबत जर राहिलो, त्यांचे विचार आपल्या मनामध्ये जर आले आणि ते जसं करतात त्याचप्रमाणे जर आपण करायला लागलो तर आपल्याला सुद्धा तोच त्रास होणार आहे जे दुर्जन लोक आता भोगत आहेत. पावलांनो, हा अभंग जो आहे आपल्याला पावलावर लक्ष ठेवायला सांगतो. पावलावर लक्ष ठेवायला सांगतो म्हणजे काय? फक्त पायाकडे बघा असं याचा अर्थ होतो का? तर नाही. पावलावर लक्ष ठेवा म्हणजे याचा अर्थ आहे आपण कुठे पाऊल ठेवतोय, कोणत्या दिशेने चालतोय आणि कोणाच्या पावलावर पाऊल ठेवतोय याच्याकडे लक्ष ठेवायला सांगतायत. आपण कोणाच्या मागे चालतोय हे महत्वाचे आहे. चोराच्या मागे चालणारा तुरुंगात जाईल. संतांच्या मागे चालणारा काय करेल? पंढरीला जाईल, वैकुंठाला जाईल. भविष्यातील दुःखापासून वाचायचे असेल, तुकोबाराय काय म्हणतात? भविष्यात जे दुःख येणार आहे आपल्या वागणुकीमुळे, संगतीमुळे, कुसंगतीमुळे, त्या भविष्यातील दुःखापासून वाचायचे असेल तर काय करायचे? कुसंगती आपल्याला सोडून द्यायची.